मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा संदर्भात किंवा सिडको संदर्भात ज्या काही शासकीय योजना जाहीर केल्या जातात किंवा त्यांच्याकडून जे काही योजना आणल्या जातात त्याच्या संदर्भात आपण माहिती पाहत असतो। आणि आपल्याला माहिती आहे की शिक्षक दिनाच्या मुहूर्तावरती कुठेतरी म्हाडाच्या पुणे मंडळाने जवळजवळ 5863 घरांची लॉटरी जाहीर केली होती। आणि त्याची जी काही अंतिम मुदत होती मित्रांनो, ह्याच्यापूर्वीची जी काही मुदत होती 27 सप्टेंबर, ती मुदत वाढून 20 ऑक्टोबर करण्यात आली होती आणि कालच त्याची मुदत संपलेली आहे। पुन्हा या लॉटरीला एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आणि नेमकं मुदतवाढ देण्याची कारण काय असणार आहेत, याला काय वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे आणि नेमकं नवीन शेड्यूल काय आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जे काही म्हाडाकडून किंवा सिडकोकडून शासकीय योजना जाहीर केल्या जातात त्या वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी असतात, वेगवेगळ्या ठिकाणी असतात। म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, कोकण मंडळ असेल, अशा वेगवेगळ्या मंडळामध्ये ही लॉटरी जाहीर केली जाते। आता मुख्यत्वे जी काही लॉटरी शिक्षक दिनाच्या मुहूर्तावरती जाहीर केली होती 5863 घरांची, त्यासाठी आपण पाहिले की मागच्या वेळेस जे काही मुदतवाढ देण्यात आली त्यावेळेस सांगण्यात आले की या लॉटरीला रिस्पॉन्स कमी मिळालेला आहे। त्याची कारणं सांगितली होती, गणपती आहे, गणेशोत्सव आहे, त्याच्यामुळे लोकांना फॉर्म भरता आले नाही असं सांगण्यात आलं होतं। आणि यावेळेस मात्र आता पुन्हा एकदा 10 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे मित्रांनो याला। आणि या मुदतवाढीसाठी सुद्धा काय कारण दिली तर ते जे काही डोमिसाइल सर्टिफिकेटची अट आहे त्यामुळे बऱ्याच जणांना डोमिसाइल सर्टिफिकेट अपलोड करता येत नाही, अनेक अडचणी येत आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी ही 10 दिवसाची मुदतवाढ देण्यात आल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे। आता सध्या तरी जे काही नंबर्स ऑफ ॲप्लिकेशन आहे, जे काही अर्जांची संख्या आहे त्याच्या संदर्भात अजून कुठलीच माहिती मिळालेली नाही आहे। पण आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की 5,500 घरांसाठी जवळजवळ 5,500 अर्ज आले होते, जी काही मागची मुदत होती 27 सप्टेंबर। त्याच्यानंतर आता 20 ऑक्टोबरपर्यंत किती फॉर्म आले याची माहिती आज मी घेणार आहे आणि त्याच्यावरती वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। आता महत्त्वाचं मित्रांनो की जे काही मुदतवाढ वारंवार देण्यात येते, आता कोकण मंडळाला सुद्धा मुदतवाढ जवळजवळ 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली। जी काही म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी आहे त्याची सुद्धा 16 तारखेला मुदतवाढ संपली आणि पुन्हा 16 नोव्हेंबरपर्यंत याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे, म्हणजे 1 महिन्याची मुदतवाढ मिळालेली आहे। सिडकोची जी काही लॉटरी पनवेल सारख्या ठिकाणी आहे त्याला सुद्धा पुन्हा 10 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आता पुणे मंडळासाठी सुद्धा 10 दिवसाची मुदत पुन्हा देण्यात आलेली आहे। एकंदरीत ही मुदतवाढ वारंवार का देण्यात येते हाही खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो। कारण म्हाडाची विश्वासार्हता कमी होते का हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। कारण अनेक जण म्हाडाकडे एक स्वस्त दरामध्ये घरे देणारी किंवा परवडणाऱ्या दरामध्ये घरे देणारी एकमेव संस्था म्हणजे म्हाडा असं एक ब्रीद आहे। गरिबांसाठी घरे देणारी किंवा सर्वसामान्यांच्या अवघ्यातले घरे परवडणारी घरे बांधणारी संस्था म्हणजे म्हाडा, असं एक विश्वास लोकांचा होता आतापर्यंत। परंतु आता या विश्वासाला कुठेतरी तडा जाताना दिसून येत आहे आणि हे आपल्याला कशावरून दिसतं तर म्हाडाच्या लॉटरीला मिळणाऱ्या प्रतिसादावरून ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत आहेत। आता पहिलं पाहूया मित्रांनो नेमकं नवीन शेड्यूल काय आहे आणि त्याच्यानंतर पाहूया नेमकं म्हाडाची विश्वासार्हता कमी होते का आणि जर होत असेल तर ती का होते याची कारण मीमांसा। पहा मित्रांनो, जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाले होते ते झाले होते 6 सप्टेंबर 2023 दुपारी 12 वाजता। पेमेंट स्टार्ट झालं मित्रांनो 6 सप्टेंबर 2023 दुपारी 12 वाजता। नंतर ॲप्लिकेशनची अंतिम तारीख जी काय ती आहे 30 ऑक्टोबर 2023 रात्री 11:59 पर्यंत, म्हणजे 30 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करायचे 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत रात्री 11:59 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचे। NEFT किंवा RTGS द्वारे पेमेंट करायचे 31 ऑक्टोबर 2023 दुपारी 3 वाजेपर्यंत, म्हणजे संबंधित बँकेच्या टायमापर्यंत। ड्राफ्ट लिस्ट पब्लिश म्हणजे ड्राफ्ट ॲप्लिकेशन जे आहेत, ड्राफ्ट ॲप्लिकेशन म्हणजे पहिली प्रारूप यादी लागणार आहे 8 नोव्हेंबर 2023 संध्याकाळी 5 वाजता। खरं तर 8 नोव्हेंबरला पुण्याची लॉटरी जाहीर होणार होती, म्हणजे त्याची तारीख होती प्रस्तावित। आता या ठिकाणी पहिली ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे, फायनल ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे मित्रांनो। फायनल ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे 20 नोव्हेंबर 2023 आणि त्याच्यानंतर ड्रॉ अर्थातच लॉटरी होणार आहे मित्रांनो 24 नोव्हेंबर 2023 सकाळी 10 वाजताची लॉटरी जाहीर केली जाणार आहे। आणि तुमचे जे काही विजेत्यांची नावे म्हाडाच्या वेबसाईटला प्रसिद्ध केली जाणार आहेत 24 नोव्हेंबर 2023 संध्याकाळी 6 वाजता। त्याच्यानंतर रिफंड तुमचं मिळणार आहे, जे रिफंडच्या बाबतीत खूप प्रश्न असतो तर तो मिळणार आहे 6 डिसेंबर 2023 दुपारी 3 वाजल्यापासून याचे रिफंड तुमच्या अकाउंटला परत करायला सुरुवात केली जाईल आणि पुढील 7 ते 8 दिवसांमध्ये तुमचं रिफंड तुमच्या अकाउंटला जमा होईल। आता महत्त्वाचं मित्रांनो 24 नोव्हेंबरला ही लॉटरी जाहीर होणार आहे, जी 8 नोव्हेंबरला होणार होती ती आता 24 नोव्हेंबरला होणार आहे।
अर्थातच जी काही मुदतवाढ या लॉटरीला देण्यात आलेली आहे त्याच्यामागचं कारण जे काही भाड्याने दिले ते आपण पाहिलेलेच आहे, परंतु खरी कारणं काय आहेत, नेमकं जेन्युइन कारणं काय आहेत? का आपण पाहिलं की कोकण लॉटरीला सुद्धा कमी म्हणजे ठाण्यासारख्या ठिकाणी असेल किंवा कल्याण डोंबिवलीसारख्या ठिकाणी घरे आहेत त्याला सुद्धा कमी प्रतिसाद मिळतोय. पूर्वी मुंबईला सुद्धा हवा तसा प्रतिसाद मिळालेला पण पाहिलेला नाही. ह्याच्यामागचं सर्वात पहिलं कारण म्हणजे म्हाडाच्या घरांच्या वाढणाऱ्या किमती. दिवसेंदिवस म्हाडाच्या घरामध्ये अनाठायी वाढ केली जाते. म्हणजे जे काही तुमची कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल त्याहीपेक्षा जास्त या ठिकाणी घरांच्या किमती ह्या लावल्या गेल्याचं अनेक ठिकाणी उघडकीस आलेलं आहे. म्हणजे मुंबई मंडळाचं आपण पाहिलं तर मुंबई मंडळात जेव्हा पहाडी गोरेगाव सारख्या ठिकाणी घरे बांधली त्यावेळेस पूर्वीच्या शासनाने सांगितलं होतं, पूर्वीच्या सरकारने सांगितलं होतं की ही घरे लॉटरीसाठी लवकरच काढू आणि त्या घरांची किंमत 22 लाख असेल. पण जेव्हा प्रत्यक्षात जाहिरात आली आणि सरकार बदललं म्हणा किंवा जाहिरात आली म्हणा, बऱ्याच घडामोडी घडल्या, त्याच्यानंतर डायरेक्ट त्या घरांची किंमत ही 30,44,000 करण्यात आलेली आहे. जी घरे पूर्वी 29, 28, 29ला दिली जात होती म्हणजे वडाळ्यासारख्या ठिकाणी ती डायरेक्ट 40 लाख केली गेली. विक्रोळीसारख्या ठिकाणी सुद्धा जी घरे अपेक्षित होती की 29-30 पर्यंत जातील त्याची किंमत 35 ते 36 पर्यंत करण्यात आली. म्हणजे अशा बऱ्याच घरांच्या किमती ह्या वाढलेल्या आहेत. जी घरे अगोदरच बांधून तयार आहेत त्याही घरांच्या किमती 8 ते 10 लाखांनी वाढवलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. त्याला काही कन्स्ट्रक्शन कॉस्ट लागला नाही किंवा त्याला बाकीचा जो काही खर्च तो पूर्वीचाच होता, तरी सुद्धा त्याही घरांच्या किमती वाढलेल्या होत्या. कोकण मंडळामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी घरांच्या किमती वाढलेल्या आहेत. आणि पुणे मंडळात तर मी ज्यावेळेस पुण्याचा पहिला व्हिडिओ बनवला त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं की या म्हाडाच्या पुणे मंडळातील घरांच्या किमती बऱ्यापैकी जास्त वाढत आहेत कम्पेअर टू मार्केट. म्हणून एकंदरीत किमती हा एक खूप मोठा पॉईंट ठरतो. ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल म्हाडाची किंवा इतर खर्च असेल तो खर्च निघून ज्या काही म्हणजे घरांच्या किमती ठरवल्या जातात त्याच्यावरती म्हाडाने अभ्यास करणं आवश्यक आहे आणि कुठे कमीत कमी दरामध्ये लोकांना घरे परवडतील असे कुठेतरी नियोजन करणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा आता पुणे मंडळाच्या बाबतीत बोलायचं झालं किंवा कोकण मंडळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो आहे घरांची पोझिशनची डेट. जे काही घरे आहेत मित्रांनो त्यापैकी बरेच घरे हे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत आणि 2-2, 3-3 वर्षानंतर त्याचं डेट ऑफ कम्प्लिशन किंवा डेट ऑफ पोझिशन आहे. आणि अशा वेळेस अर्जदार 3-3 वर्षे वाट बघतील असं कुठंतरी दिसून येत नाही. आणि याच्यामध्ये सुद्धा जे 20% सर्वसमावेश योजनेतील घरे आहेत त्या घरांना मात्र 3-3 वर्षानंतर पोझिशन आहेत. काही घरे तयार आहेत पण काही घरे ही 2-2, 3-3 वर्षानंतर तयार होणार आहेत. म्हणून कोकण मंडळात सुद्धा अशी काही घरे आहेत आणि पुणे मंडळामध्ये सुद्धा अशी बरेच घरे आहेत ज्यांचं पोझिशन खूप लेट आहे आणि त्याच्यामुळे बरेच अर्जदार या ठिकाणी अर्ज करताना दिसून येत नाहीत. तिसरं महत्त्वाचं कारण की जे काही छोटे मोठे इश्यू असतात कन्स्ट्रक्शनवरनं की अनेकदा बोललं जातं की म्हाडाची कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप डल आहे, कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप लो आहे, ह्याच्यावरती सुद्धा कुठेतरी म्हाडाने विचार करणं आवश्यक आहे. आता ही लेटेस्ट लॉटरी झाली मुंबई मंडळाची त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये बरेच इम्प्रूव्हमेंट दिसून येतात पण बऱ्याच ठिकाणी अजून ह्याच्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. जे काही घरांच्या भिंतीचे पापड्या निघणं आता असं बोललं जातं की मुंबईसारख्या ठिकाणी ते निघणारच कारण दमट हवा असते, खाडी असते आणि अशामुळं ते सगळे होतं. पण असंही नाही आहे. प्रॉपरली जर तुम्ही ड्रेनेज लाईनची कामं प्रॉपरली केली किंवा टॉयलेट बाथरूमची कामं प्रॉपरली केली, कुठे गॅप्स नाही ठेवले तर नक्कीच ह्या घरांचे जे काही इश्यू आहेत ते कुठेतरी सॉल्व्ह होऊ शकतात. याच्याकडे कुठेतरी लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. चौथी बाब म्हणजे पोझिशनसाठी होणारा विलंब. म्हणजे पोझिशनला जे काही विलंब होत आहे, जे काही डेट दिली जातं, जो काही प्रोसेस आहे ती ही प्रोसेस खूप जास्त अवघड वाटते. आता सध्या तरी म्हाडा ऑनलाईन अपडेट होताना दिसते. आता सध्या बरेच ऑनलाईन कामं केली जात आहेत. प्रथम तर मुंबई मंडळाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे या बाबतीमध्ये. म्हणजे घरांची कन्स्ट्रक्शन असेल, घरांची क्वालिटी असेल, घरांचं पोझिशन असेल, ऑनलाईन प्रक्रिया असेल, ही सगळी प्रोसेस मुंबई म्हाडाने प्रॉपरली फॉलो केल्याचं दिसते. आणि म्हणून आपण वारंवार याच्या संदर्भात आपण खूप चांगले व्हिडिओ बनवले, अप्रिशिएट केलं, म्हाडाचे धन्यवाद सुद्धा आपण मानलेले आहेत. आता हीच गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत घडेल असं दिसत नाही. कोकण मंडळ आणि पुणे मंडळ त्याला म्हणजे तिथे आपण सांगू शकतो त्याला अपवाद आहे. त्या दोन्ही मंडळामध्ये बऱ्याच घरांच्या जे काही पोझिशन आहे ते बरेच दिले झालेत. जे काही म्हणजे सांगितलं होतं की या दिवशी पोझिशन होईल पण ते झालेलं नाही आहे. आता अनेक 20% सर्वसमावेश योजनेतील अर्जदार जे पुण्यामध्ये विजेते ठरलेत मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी अनेक जण कमेंट्स करतायत सर आम्ही खूप हतबल झालो आहे कारण बिल्डर लोक रिस्पॉन्स करत नाही आहेत, म्हाडामधून चांगला रिस्पॉन्स मिळत नाही आहे. इथे कुठेतरी म्हाडाने कोऑर्डिनेशन ठेवणं अतिशय आवश्यक आहे. विजेत्यांना त्रास होऊ नये, विजेत्यांना ज्या काही समस्या त्या मिटाव्यात अशी कुठेतरी एक अपेक्षा असते. परंतु 20% सर्वसमावेशक योजनेच्या बाबतीमध्ये म्हाडाने सांगितले की आम्ही फक्त लॉटरी काढून ती नावे बिल्डरांना देऊ, त्याच्यानंतर पुढील प्रोसेस तुम्हाला बिल्डरांकडेच करायची आहे. आणि तिथून कुठेतरी बिल्डर लोक
अनेक अर्जदारांना परेशान करताना दिसून येत आहेत। अनाठायी चार्जेस लावले जात आहेत। जे काही चार्जेस लावले जात आहेत ह्याच्या बिल्डरांकडून ते खूप मोठ्या प्रमाणात लावले जात आहेत। त्याच्यावर कुठलंच कंट्रोल नाही। म्हणजे पार्किंग चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस, इतर बरेच चार्जेस हे बिल्डरांकडून घेतले जातात आणि त्याच्यावर कुठेतरी अंकुश असणं आवश्यक आहे, जेणेकरून 20% सर्वसमावेशक योजनेतील अर्जदारांना किंवा विजेत्यांना नाहक त्रास होणार किंवा आर्थिक भुर्दंड बसणार नाही। आणि शेवटचं अतिशय महत्त्वाचं मित्रांनो की साईट व्हिजिटला गेल्यानंतर अनेक ठिकाणी तेथील सॅम्पल फ्लॅट पाहताना बिल्डरांकडून परवानगी देण्यात आली जाते। अनेकांना त्या ठिकाणी जाऊ दिलं जात नाही। अनेक जण त्या ठिकाणी जाऊन सुद्धा रिकाम्या हाताने परत येताना सुद्धा दिसून येतात आणि हे पण एक मोठं कारण असू शकतं या म्हाडाच्या लॉटरीला रिस्पॉन्स कमी असण्याचं। कारण मित्रांनो एखादी व्यक्ती जर घर घेत असेल तर त्याला निदान ते पाहता यायला पाहिजे। सॅम्पल फ्लॅट म्हणा किंवा साईट म्हणा ती पाहता आली पाहिजे। आता बऱ्याच ठिकाणी 20% सर्वसमावेशक योजनेतील ठिकाणी अलाउड केलं जातं, पण अद्यापही काही ठिकाणी अलाउड केलं जात नाही। उदाहरणार्थ आपण पाहिलं की कोकणमध्ये जी काही लॉटरी त्याच्यामध्ये डोंबिवली या ठिकाणी जवळ 650 घरे आहेत, म्हणजे 1 BHK 2 BHK त्या ठिकाणी अद्यापही बिल्डर अलाउड करत नाही किंवा म्हाडाकडून कुठला तरी असं एक निर्णय घेतला जात नाहीये। लोक जात आहेत आणि तिथून परत येत आहेत आणि सांगतात की सर आम्ही फॉर्म कसा काय भरणार, आम्ही फॉर्मच भरणार नाही। मग अशी काही कारणं आहेत की ही म्हाडाच्या लॉटरीला कमी प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे आणि म्हणून कुठेतरी म्हाडाने आपली सर्वसामान्यांना घरे देणारी संस्था ही जी काही विश्वास आहे, जे काही ब्रीद आहे ते कुठेतरी शाबूत ठेवण्यासाठी काही इम्प्रूव्हमेंट, काही सुधारणा करणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून पुढील भविष्यामध्ये लोकांचा म्हाडावरील विश्वास हा वाढत जाईल। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो। धन्यवाद।